नभी सूर्य धावे तरी पद्महासे, नभी सूर्य धावे तरी पद्महासे, इतिहास चित्ती तरीच राष्ट्र विकसे. जयांना जगी राष्ट्र करणे महान, इतिहास व्हावी तयांची तहान, इतिहास व्हावी तयांची तहान. राष्ट्राच्या उद्धारासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या करिअरसाठी, अर्थात यूपीएससी, एमपीएससी व इतर सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी इतिहास हा अतिशय महत्वाचा, अतिशय उपयुक्त असणारा हा विषय आहे. आणि हा विषय शिकत असताना तुम्हाला तो 3 भागातून, 3 कालखंडातून शिकावा लागतो. कोणते 3 कालखंड? तर पहिला आहे प्राचीन भारताचा इतिहास, एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया, ज्याचा कालखंड आहे अश्म युगापासून 8व्या शतकापर्यंत. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कालखंड आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, मेडिएवल हिस्ट्री ऑफ इंडिया, म्हणजेच तो आहे 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे आधुनिक भारताचा इतिहास, ज्याचा कालखंड, आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, ज्याचा कालखंड 18व्या शतकापासून आजपर्यंत. अशा रीतीनं 3 इतिहासाचे कालखंड तुम्हाला शिकायचे. आणि आज आपण या 3 कालखंडापैकीच पहिला, दुसरा, यानंतरचा सगळ्यात महत्वाचा कालखंड आहे आधुनिक भारताचा इतिहास. तो आधुनिक भारताचा इतिहास शिकायला सुरुवात करणार आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासालाच अर्वाचीन भारताचा इतिहास असे म्हणतात. लक्षात राहू द्या, प्राचीन आणि अर्वाचीन यामध्ये तुमची फसगत व्हायला नको. प्राचीन म्हणजे सर्वात जुना आणि अर्वाचीन म्हणजे नवा. उदाहरणार्थ, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता? तर अरवली. आणि भारतातील सर्वात अर्वाचीन पर्वत कोणता? तर तो आहे हिमालय. त्याला आपण तरुण पर्वत म्हणतो, अलीकडे निर्माण झालेला पर्वत. ओके, अशा रीतीनं आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच अर्वाचीन भारताचा इतिहास, इंग्लिश मध्ये मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, ज्याचा कालखंड 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आजपर्यंत. ओके, बर, आता या अर्वाचीन भारताच्या इतिहासाचा कालखंड पाहिला, त्याच्या कालखंडाचे 4 उपकालखंड पडतात, 4 उपभाग पडतात. कोणते? तर त्यातला पहिला जो आहे इसवी सन 1757 ते इसवी सन 1857, म्हणजे प्लासीच्या लढाईपासून तर 1857च्या उठावापर्यंतचा, याला म्हणतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा कालखंड. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कालखंड आहे 1857 ते 1885, म्हणजे 1857च्या उठावापासून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपर्यंतचा या कालखंडाचं नाव आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड. यानंतर तिसरा आहे 1885 ते 1947, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून तर देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत भारतीय राष्ट्रीय चळवळींचा कालखंड. आणि शेवटचा चौथा आहे 1947 ते 1964, नेहरू युग. बर, अशा 4 कालखंडामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास शिकायचा. यामध्ये अनेक घटक शिकायचे. त्यातला पहिल्या क्रमांकाचा घटक जो आहे, जो या साऱ्या इतिहासाचा बेस आहे, पार्श्वभूमी आहे, तो म्हणजे भारतातील परकीयांचे आगमन. बरं, भारतातील परकीयांचे आगमन म्हणजे तर वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या खंडातील लोक भारतात आले. मग ते व्यापारी म्हणून आले, प्रवासी बनून आले. परंतु व्यापारी बनून आल्यानंतर त्यांनी काही काळानंतर राज्य केलं, म्हणजे व्यापारी राज्यकर्ते बनले. त्यांनी आपल्या भारतावर सत्ता केली. या भारताला पारतंत्र्यामध्ये टाकलं, गुलामगिरीमध्ये टाकलं. भारताचं प्रचंड शोषण केलं, भारतीयांवर प्रचंड अत्याचार केले. याच अत्याचारामुळे आपल्या भारतीयांमध्ये राष्ट्रवादाचा जन्म झाला. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी मोठमोठी आंदोलनं झाली, चळवळी झाली. अनेक क्रांतिकारकांना स्वतःचं बलिदान दिलं आणि यातूनच आपल्या देशाला दिनांक 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. बर, हा सगळा प्रवास आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पाहायचा आहे. मात्र हा पहिला घटक जो आहे भारतातील परकीयांचे आगमन, हे परकीय आले का बरं आपल्या भारत देशात?
हे केव्हापासून येत होते, कशासाठी येत होते, कोणत्या मार्गाने येत होते, कोणत्या कोणत्या देशातले लोक येत होते, त्या देशातले कोणते लोक भारतात आले, कशासाठी, किंवा आणि त्यांनी भारतात येण्याचा मार्ग शोधला कसा, ही पार्श्वभूमी अतिशय महत्वाची. आणि म्हणून आजच्या लेक्चरमध्ये भारतातील परकीयांचे आगमन या घटकाची पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत. ओके, मग पहा, आपल्या पृथ्वी तलावर एकूण 7 खंड आहेत. या 7 खंडापैकी 2 असे खंड आहेत जे एकमेव 2 खंड आहेत की जे 2 जमिनीनं जोडलेले आहेत. तो म्हणजे आपला आशिया खंड आणि त्याच्या शेजारचा युरोप खंड. या 2 खंडांच्या दरम्यान उरल नावाची पर्वतरांग आहे, हेही भूगोलाच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. बरं, या 2 खंडांच्या दरम्यान फार प्राचीन काळापासून व्यापार चालत असे. अगदी इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 या कालखंडादरम्यान आपल्या भारतामध्ये जी हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती होऊन गेली, म्हणजे सिंधू संस्कृती होऊन गेली, या सिंधू संस्कृतीच्या व्यापाराचे अवशेष मुद्रा हे मेसोपोटेमिया नावाच्या जी युरोप खंडातली संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आढळले. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून युरोप खंड आणि भारत यांच्यामध्ये व्यापार चालायचा. आणि हा जो व्यापार चालायचा, हा व्यापार जमिनी मार्गे चालायचा. आणि जमिनी मार्गे चालणारा हा व्यापार कोणत्या मार्गाने चालायचा? मग युरोप खंड, युरोप खंडामधून मग इटली आहे. इटली म्हणजे सोनिया गांधींचा देश, लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं. बर, इटली, त्याच्यानंतर मग कॉन्स्टॅन्टिनोपल शहर, ज्या कॉन्स्टॅन्टिनोपल शहराला सध्या इस्तंबुल असं म्हणतात, जी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती. बायझंटाईन साम्राज्याच्या राजधानी बरोबरच ग्रीक विद्वानांचा विद्यापीठाचं ते ठिकाण आहे, शिक्षणाचं ते महत्वाचं केंद्र आहे. आणि मग कॉन्स्टॅन्टिनोपलवरून पुढे इराणची आखात आणि इराणच्या आखातातून भारत, अशा प्रकारचा हा व्यापारी मार्ग होता. तो जमिनी मार्ग मानला जायचा आणि त्याला खुशकीचा मार्ग असं म्हटलं जायचं. बरं, एक गोष्ट अवश्य लक्षात राहू द्या, जमिनी मार्गे भारतात आलेला पहिला युरोपियन कोण असा प्रश्न विचारला जातो, तर त्याचं नाव आहे मार्को पोलो. मार्को पोलो हा इटालियन दर्यावर्ती आपल्या भारतामध्ये इसवी सन 1292 म्हणजे 13व्या शतकाच्या अखेरीस भारताच्या कोरोमंडल किनाऱ्यावर आला होता. कोरोमंडल किनारा म्हणजे आत्ताच्या तमिळनाडू राज्याचा किनारा. आणि त्यावेळेस काकतीय राजवंशातील रुद्रम्मा देवीच्या कारकिर्दीमध्ये हा मार्को पोलो जमिनी मार्गे भारतात आला होता. बर, आता या प्रस्तावनेमधला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे युरोप खंडातील प्रबोधन युग, ज्याचा कालखंड 14व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत. याच प्रबोधन युगाची सुरुवात आपल्या आशिया खंडामध्ये, विशेषतः भारतामध्ये 18व्या शतकामध्ये झाली, हे पण लक्षात राहू द्या. झालं काय युरोपमध्ये? चर्च मधला भ्रष्टाचार, पोपने स्वार्थासाठी पसरवलेल्या अंधश्रद्धांना आता विरोध व्हायला लागला. तो विरोध करून किंबहुना त्या जुगारून युरोपमध्ये तर्कयुगाला सुरुवात झाली, विज्ञाननिष्ठ युगाला सुरुवात झाली. आणि त्याचा कालखंड आहे 14वे शतक. आणि यालाच प्रबोधन युग असे म्हणतात. या प्रबोधन युगाचा पिता पित्रार्क याने धार्मिक मानवतावादाचा पुरस्कार केला. अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करून नवनव्या संकल्पना मांडल्या, नवनवे आधुनिक विचार मांडले. आणि त्याचमुळं युरोप खंडामध्ये उद्योग धंद्याची वेगानं भरभराट होऊ लागली. त्यातच इसवी सन 1450 रोजी जर्मनीच्या जोहान्स गटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला. आणि या युरोप खंडातील प्रबोधन युगाचं केंद्रस्थान होता इटली हा देश. आणि इटली देशामधील शहर आहे फ्लोरेन्स नावाचं शहर. ते कसं, ते मी पुढे तुम्हाला सांगतोच. बरं, आता उद्योगधंदे वेगानं युरोप खंडामध्ये वाढले, परंतु या उद्योगधंद्याला लागणारा कच्चा माल कुठून न्यायचा, तर तो भारतातून न्यायचा मगाच्या मार्गाने. आणि तयार झालेला पक्का माल, प्रक्रिया केलेला पक्का माल पुन्हा भारतासारख्या बाजारपेठेत विकायला आणायचं. ओके, पण याच काळात एक दुर्दैवाची घटना घडली. काय? युरोप खंडाच्या आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची घटना, हा खुशकीचा व्यापारी मार्ग बंद पडला. कसा बंद पडला? ऐका, इसवी सन 1453 रोजीची घटना आहे, म्हणजे 15व्या शतकाच्या मध्यामध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल शहर जिंकून ताब्यात घेतलं. जे कॉन्स्टॅन्टिनोपल शहर बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती, या व्यापारी मार्गावर अतिशय महत्वाचं शहर होतं.
ग्रीक विद्वानांच्या विद्यापीठाचं केंद्र होतं, ज्याला आता इस्तंबूल असे म्हणतात. बर, मग त्यामुळं झालं काय, की या कॉन्स्टँटिनोपल शहरातले जे ग्रीक विद्वान होते, युरोप खंडातील वेगवेगळ्या देशात ते स्थलांतरित झाले. आणि मग विशेषतः इटलीमधील फ्लोरेन्स शहरामध्ये ते स्थलांतरित झाल्यानंतर त्यांच्या आधुनिक विचारानं, त्यांच्या आधुनिक संकल्पनांनी फ्लोरेन्स शहरामध्ये जी सांस्कृतिक चळवळ सुरू झाली, त्याच सांस्कृतिक चळवळीचा परिणाम असा झाला, युरोप खंडातल्या प्रबोधन युगाला प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळालं. मात्र दुर्दैवाची चुकीची गोष्ट अशी की कॉन्स्टँटिनोपल शहर ताब्यात आल्यामुळं व्यापारी मार्ग बंद पडला, व्यापार बंद पडला, युरोपचं जनजीवन ठप्प झालं, युरोपचं जनजीवन विस्कळीत झालं. आणि त्यामुळं व्यापार सुरू करणं गरजेचं होतं. व्यापार सुरू करण्यासाठी व्यापारी मार्ग शोधणं गरजेचं होतं. आणि मग नव्या व्यापारी मार्गाची गरज भासू लागली, नव्या व्यापारी मार्गाचा शोध सुरू झालाय. आणि मग नव्या व्यापारी मार्गाचा शोध सुरू झाल्यानंतर नव्या व्यापारी मार्गाच्या शोधाला प्रोत्साहन पण मिळायला लागलं. आणि ते नव्या व्यापारी मार्गाचं प्रोत्साहन कसं, तर त्यातला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला आता सांगितला. काय, कॉन्स्टँटिनोपल शहरातून जे विद्वान युरोप खंडामध्ये पसरले होते, त्या विद्वानांनी नव्या संकल्पना, नव्या विचारांना प्रबोधन युगाला प्रचंड प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. याचबरोबर ही जी सांस्कृतिक चळवळ विशेषतः फ्लोरेन्स शहरामध्ये सुरू झाली होती, तिनं संपूर्ण युरोप खंडाच्या प्रबोधन युगाला फार वेग दिला, शक्ती दिली. बर, उद्योग व्यवसायात होत असलेल्या क्रांतीमुळे मोठमोठी जहाजी त्यावेळेस बनवली जाऊ लागली. 15व्या शतकात युरोप पुनर्जागरणाच्या भावनेने आणि त्यांच्या साहसाच्या तहानेने मोहित झाला होता. आणि मग त्यातलीच घटना आहे क्रिस्तोफर कोलंबस. काय, कोलंबसचा जन्म मूळचा इटलीचा आहे. म्हणजे कोलंबस मूळचा इटालियन दर्यावर्दी आहे. बराच काळ त्यानं स्पेन या देशामध्ये घालवलेला आहे. आणि स्पेन राजाच्या सहकार्यानं त्याने इसवी सन 1492 रोजी, म्हणजे 15व्या शतकाच्या शेवटी भारताकडे जाणाऱ्या नवीन जलमार्गाच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. ही मोहीम मग तो युरोप खंडामधून पश्चिमेकडे अटलांटिक महासागरातून पुढे जाणार होता. पिंटा, नीना व सांता मारिया हे 3 जहाज घेऊन तो बहामा या बेटावर पोहोचला. बहामा म्हणजे सध्याच्या वेस्ट इंडिजचा एक बेटाचा भाग आहे बहामा. तर वेस्ट इंडिज हे नाव आहे कसं दिलं, हा निघाला होता पश्चिमेकडं आणि कशाच्या, इंडियाच्या शोधासाठी. आणि म्हणून ते जे ठिकाण सापडलं त्याला वेस्ट इंडिज असंच नाव दिलं. बर, यानं फक्त एकच मोहीम नाही, 1, 2, 3, 4 मोहिमा अशा प्रकारच्या या क्रिस्तोफर कोलंबसने राबवल्या. आणि त्याचाच परिणाम असा झाला, पुढे सर्वप्रथम त्या भागामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये स्पेनिशांनी उत्तर अमेरिकेत आपली पहिली वसाहत स्थापन केली. बर, आता याला तर वाटलं होतं भारताचा शोध लावला, भारताकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध लावला. मात्र खरं तसं नव्हतं, ते नवीनच ठिकाण होतं, ते वेगळंच ठिकाण होतं. मग त्यानं वर्णन केल्याप्रमाणे दुसरा एक दर्यावर्दी आहे 1498 रोजी, त्याचं नाव आहे वेस्पुसी अमेरिगो. हा अमेरिगो वेस्पुसी जो आहे 1498 रोजी यानं शोध लावलेल्या ठिकाणावर पोहोचला. हा पोहोचलेल्या ठिकाणी पोहोचला आणि हा पोहोचलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग त्यानं हे सिद्ध केलं की हा भारत नाही, हे नवेच ठिकाणी. आणि अशा रीतीनं 1492 रोजी कोलंबसने ज्या नव्या ठिकाणाचा शोध लावला त्याला नवे जग म्हणून सिद्ध केलंय अमेरिगो वेस्पुसीने. आणि म्हणून त्याचंच नाव अमेरिका त्या ठिकाणाला ठेवलं. अमेरिकेचा शोध अशा रीतीने या दोघांनी लावलाय आणि दुसऱ्या अमेरिगोचं नाव त्याला दिलं गेलं. आता अजून एक महत्वाची युरोप खंडातली घटना आहे, ती म्हणजे फर्डिनांड मॅगेलन संदर्भाची. हा पोर्तुगाल दर्यावर्दी. याने इसवी सन 1519 मध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत जलमार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा सुरू केली, पृथ्वीची संपूर्ण प्रदक्षिणा. वाटेतील प्रवासात इसवी सन 1521 मध्ये तो एका चकमकीत मारला गेला. मात्र त्याच्या सहकार्याने इसवी सन 1522 मध्ये ही मोहीम पूर्ण केली आणि ते आपल्या मायदेशी परतले. आणि म्हणूनच पृथ्वीला पहिली जलप्रदक्षिणा घालणारा दर्यावर्दी म्हणून फर्डिनांड मॅगेलन या पोर्तुगीज दर्यावर्दीच नाव इतिहासामध्ये कोरलं गेलं.
मात्र एक गोष्ट अजूनही बाकी होती. अनेक ठिकाणांचा अमेरिकेचा शोध लावला, अमक्या ठिकाणी पोहोचले, जगाला प्रदक्षिणा झाली, मात्र भारताकडे जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. बंद पडलेला व्यापार युरोपीय दर्यावर्दींना नव्या जलमार्गासाठी आवाहन करत होता. भारतातील जगप्रसिद्ध रेशीमचं कापड, गोड गोड साखर, अतिशय महागड्या आणि उपयुक्त मसाल्याचे पदार्थ, अनेक मौल्यवान वस्तू, भारताची श्रीमंती, श्रीमंत भारत अर्थात ज्याला जग हिंदुस्तान म्हणून ओळखायचं, ज्या भारताची ताकद आणि श्रीमंती एवढी होती की जगात एकूण 5 महासागर आहे, त्यापैकी देशावरून नाव पडलेलं एकच महासागर म्हणजे तो म्हणजे हिंदी महासागर. ज्या देशाची श्रीमंती अशी होती की ज्याला सोने की चिडिया म्हटलं जायचं, सोन्याचा धूर ज्या देशात निघत होता त्या देशाची श्रीमंती आणि व्यापारासाठीचे अनेक पदार्थ युरोपला हाका मारत होते. व्यापारासाठी नव्या मार्गाच्या शोधासाठी ही धडपड सुरू असताना नवा मार्ग सापडला. तो जलमार्ग होता. तो कोणी शोधला, कोणत्या कालखंडात शोधला, कोणाच्या प्रेरणेने शोधला, तो कशा प्रकार निर्माण झाला हे आपल्याला शिकायचंय पुढील भागात. मात्र हा इतिहास कशाचा आहे? परकी आले, आपल्या देशाला गुलामगिरीमध्ये टाकलं आणि मग हा सगळा इतिहास आपल्याला शिकायचा आहे. एक गोष्ट अवश्य लक्षात राहू द्या, इतिहास तब तक दोहराता है, इतिहास तब तक दोहराता है जब तक हम उसे सीखते नहीं है. चला याच्या पुढचा अतिशय महत्वाचा भाग पाहूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद. थँक्यू.